राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम 6 आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले. राज्यातील 6,56,000 शेतकऱ्यांना याचा लाभ. कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. राज्य सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यात निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचा शब्द देऊन आता ही कर्जमाफी न दिल्यानं शेतकरी वर्ग संतापून कोर्टामध्ये याची दाद मागण्यासाठी मागच्याच महिन्यामध्ये गेले होते. याचा निकाल या ठिकाणी आज लागलेले आहे. कोर्टाने पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी करण्याचे आदेश आता राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आता आलेली आहे. कोर्टाने निर्णय दिल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज आता येत्या 7 दिवसांच्या आतमध्ये म्हणजेच एका आठवड्यांच्या आतमध्ये माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा श्वास आता मोकळा होणार आहे. मध्ये थकीत कर्ज असेल, नियमित भरणारे कर्ज असेल, तर या सर्वांची कर्जमाफी नेमकं 1.5 लाखांची होणार का, 2 लाखांची होणार का, याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आता सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. आतापर्यंत फक्त कर्जमाफी करणार अशा प्रकारे बातम्या तुम्ही आता पाहिल्या असणार आहेत, परंतु कोर्टाच्या आदेशानंच आता ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय की आता आम्ही 2017 पासून कर्ज काढून ठेवलंय. काही शेतकरी म्हणतायत 2019 पासून 2025 पर्यंत कर्ज काढून ठेवलंय. काही जण म्हणतायत की कर्ज थोडं भरलंय, थोडं अजून या ठिकाणी कर्ज भरायचं बाकी ठेवलंय. मग त्यांचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून आता किती माफ होणार आहे बघा. कर्जमाफी ही पुढील आठवड्याच्या आतमध्ये 100% आता केली जाणार आहे. कारण हा जो निर्णय तर तो आता कोर्टाने दिलाय आणि कोर्टास ऐकावंच लागणार आहे. गेल्या 2 महिन्यांच्या आधी शेतकऱ्यांनी कोर्टाला एक परिपत्रक या ठिकाणी दिलं होतं. आता याची याचिका देखील दाखल करण्यात आली होती. यामध्ये सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या ठिकाणी आत्ताच ज्यांचं आता दुःखद निधन झालं तर ते अजितदादा पवार यांनी निवडून येण्याच्या आधी शेतकऱ्यांना लालच दाखवली. तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचा 7-12 कोरा करू, अशा प्रकारे त्यावेळी सांगितलं होतं. आणि शेतकऱ्यांची मत मिळावी यावेळी ओरडून त्यावेळी सांगितलं होतं. तुम्हाला पण माहित आहे. परंतु निवडून आल्यानंतर कर्जमाफीचा क सुद्धा आता तोंडातून सरकारनं काढत नसल्यानं फक्त कर्जमाफीचा शब्द या ठिकाणी दिलाय. माफ करतो म्हणले, परंतु सरकार लवकर माफ करत नसल्यानं ही तक्रार आता डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये गेलेली होती. याचा रिझल्ट आज लागलेला आहे. या रिझल्टमध्ये स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय फक्त एकाच आठवड्या आता या ठिकाणी बाकी आहे. सरकारला मुदत दिल्या आणि त्यांना सांगितलंय की शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे, जो काय शब्द जाहीरनाम्यात बोललाय, तर ती सरसकट कर्जमाफी या ठिकाणी घोषणा करा, असं कोर्टाकडून आता डायरेक्ट आदेश दिले आहात. त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये पुढील आठवड्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी आता केली जाणार आहे. मग आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, कोणत्या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून तुम्हाला काय काय या ठिकाणी आता गोपित उपाय करायचे आहेत नक्की 2 मिनिटे आता सर्वांनी बघायचं आहे. शेती पिकासाठी कर्ज काढले, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण शेतकरी वर्ग गेल्या 5 वर्षापासून प्रतीक्षित होता. त्यांच्यासाठी कोर्टानेच आता निकाल दिला. पाहायला मिळतंय मग 2017 पासून 2025 पर्यंत या 8 वर्षात शेती पिकाचं कर्ज तुमचं माफ होणार आहे का? 2020 पासून 2025 पर्यंतच्या या 5 वर्षांची कर्जमाफी आता तुमची करणार आहे का? तर या ठिकाणी कोणाकोणाची नेमकं किती कर्जमाफी करण्याचा निर्णय झालाय हे आपण या ठिकाणी अगदी पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये बघणार आहे. तसेच या ठिकाणी नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काय फायदा या ठिकाणी सरकार करणार आहे, तसेच ज्यांनी भरपूर कर्ज काढलंय आणि त्यांनी अजूनपर्यंत कर्ज आता या ठिकाणी भरलंच नाही, फक्त व्याजदर जास्त झाल्यामुळे भरलंच नाही, तर त्यांच्यासाठी कोणता निर्णय या ठिकाणी आलाय बघा. पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे याची सुद्धा नवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचे. कोर्टानं डायरेक्ट आदेश दिल्यानं सरकार आता खडबडून जाग झाल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांकडे पहिला दुर्लक्ष करत होतं, परंतु कोर्टाचा आदेश मानावंच लागणार आहे. कर्जमाफी करण्याच्या तयारीला सरकार लागल्याचं पाहायला मिळतंय. कालच मंत्रिमंडळाची बैठक अचानक या ठिकाणी घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पत्नी आता नवीन बनले, तर त्या सुनीत पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री आता या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्णे यांच्यामध्ये कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांची आता कर्जमाफीचे
आता या ठिकाणी नियम चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे आता शेतकऱ्यांची कशा पद्धतीने चौकशी सरकार करू लागेल आणि या ठिकाणी तुमची कर्जमाफी जास्त तुमचं कर्जमाफ व्हावं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कारण आता कोर्टानंच निर्णय दिला आहे, त्यामुळे सरकारला कर्जमाफी या ठिकाणी करावीच लागणार आहे. मग तुमची या ठिकाणी काय काय चौकशी होऊ शकते? कोणत्या 14 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफ सरकार करणार आहे? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँकांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे? तुम्हाला जास्त फायदा कर्जमाफीच होण्यासाठी नेमकं काय काय करावं लागणार आहे? तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटाचा वेळ देऊन मोबाईल हातात धरून बघत राहायचा आहे. बघा, कर्जमाफी होण्याच्या अगोदर बरोबर 2019ला कर्जमाफी झालेली, 2017ला पण या ठिकाणी कर्जमाफी झाली होती. त्यावेळी नेमकं काय काय प्रोसेस या ठिकाणी शेतकऱ्यांना करावी लागली होती, तीच प्रोसेस आता कर्जमाफीला तुम्हाला लागणार आहे. आता सरकार पहिली बाब तुमची या ठिकाणी चेक करणार आहे, ती म्हणजे सरकारच स्पष्टपणे म्हणणं आहे, तुम्ही जे आता शेती पिकासाठी कर्ज म्हणून काढलंय ते म्हणजे सरकारला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चौकशी दरम्यान असं सापडलंय की अनेक शेतकरी आता शेती पिकाच्या नावाखाली चैनीच्या वस्तू घेण्यासाठी शेती पिकावर कर्ज काढले असं दाखवतायत, असं सरकारच्या लक्षात आलंय. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची जी गोरगरीब जिल्हे आहेत तर ते 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यास ठरवलंय. तुम्हाला वाटत असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होईल, परंतु तस अजिबात नाही आहे. ते 14 जिल्हे कोणते आहेत? तसेच यामध्ये अनेक शेतकऱ्यांची अपात्र यादी देखील लावण्यात आल्या. मग तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीनं करून घ्यायचा आहे? शेतकरी बांधवांनो, कोर्टाचा निकाल या ठिकाणी आज आलेला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलंय की आता पुढील आठवड्यांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ती निवडून येण्याच्या आधी जो काही कर्जमाफीचा शब्द दिला होता तर तो या ठिकाणी पळावंच लागणार आहे. मग यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, तसेच कोणत्या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, पहिल्या टप्प्यात कोणत्या कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांस काय होणार आहे, थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांस काय होणार आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे. सरकारने कर्जमाफी करावी म्हणून शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन केली. बच्चू कडू साहेब असतील, या ठिकाणी 5-7 दिवस आठवडाभर उपाशी लावून आंदोलन केलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलं. त्यामुळे सरकारला आता या ठिकाणी जाग त्यावेळी आली नव्हती. अखेर आता कोर्टाने सरकारला झापलं. कोर्टानं आणि डायरेक्ट सरकारला विचारलं, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता कर्जमाफी करणार, सरसकट कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, बोलला होता का? यावरती सरकारनं आता कबूल दिली आणि सरकारनं आता या ठिकाणी समिती सुद्धा नेमून कर्जमाफीच्या तयारीला सरकार लागलाय. अगदी 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचंय. मग आता या ठिकाणी कोर्टानं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी करण्यास सांगितलंय, कोणत्या बँकांची कर्जमाफी पहिल्यांदा होणार आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी आता भरमसाठ शेती पिकाचं कर्ज या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे तर त्याचं व्याज दर बँकेला दिलं नाही, कर्ज अजिबात फेडलं नाही, त्यांचं नक्की काय होणार? राज्य सरकारला आता कोर्टानं या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावल्यास आपले त्यांनी सांगितलं, कसल्याही परिस्थितीत पुढील आठवड्यांच्या आतमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची तुम्हाला करावी लागणार. मग आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 10च बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी यांनी आता 10च बँकेतून कर्ज काढले त्यांचीच कर्जमाफी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. तुम्हाला वाटत असेल 10 बँकेतील 14 जिल्ह्यातीलच कर्जमाफी का होणार आहे? बाकीचे जिल्हे, बाकीच्या बँका नेमकं काय या ठिकाणी वगळण्यात येणार आहे त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. 2019ला 2017ला ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी सरकारकडून झाली तर ती फक्त याच 14 जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये झाली. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून यावेळी सुद्धा फक्त याच 10 बँका आणि हेच 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्या. कोर्टाने डायरेक्ट आदेश दिल्याने सरकारला कर्जमाफी करणं लवकर या ठिकाणी भाग पडल्याचं पाहायला मिळतंय. अखेर सरकार झुकल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेतकरी वर्ग जिंकल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून अधिकृत जाहीर केल्या. कोणती जाहीर केल्या तारीख? ती तारीख सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे अगदी महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि अगदी 2 मिनिटे तुम्ही बघायचंय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी
सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लगेच पाहणार आहोत की आता कोणत्या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कोणत्या तारखेला कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तारीख सुद्धा अधिकृतपणे जाहीर झाल्या। सरकार खरबरून जाग झालाय। अखेर सरकार झुकल्याचं पाहायला मिळालं। कोर्टाचा निर्णय आल्यामुळे सरकारला ही कर्जमाफी आता कसल्याही परिस्थितीत करावी लागणार आहे। यामधून सरकारची आता अजिबात सुटका होणार नाही। आता कोणाकोणाची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, आता 2 मिनिटाच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करण्याचं सरकारनं ठरवलंय। आता तुम्हाला 10 बँका सांगतो। त्या 10 बँकांमध्ये तुमची बँक जर असली पाहिजे त्यांना, त्यानंतर सरकारनं निवडलेल्या पहिल्या टप्प्यातील 14 जिल्हे सांगतो। कोणत्या तारखेला 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार राहायचं आहे तुम्हाला सांगणार आहे। आजपर्यंत फक्त कर्जमाफी करणार, कर्जमाफी होणार अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। या बातम्यांना ब्रेक लागलाय। या ठिकाणी कोर्टानं डायरेक्ट निर्णय दिलाय। कसल्याही परिस्थितीत पुढील आठवड्यांच्या आतमध्ये कर्जमाफी करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत। सुरुवातीला तुम्ही कोर्टानं जो निर्णय दिलाय तर ती बातमी सुद्धा सुरुवातीला व्हिडिओच्या पहिले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 बँका कोणत्या सरकार निवडले, त्या 10 बँकांमध्ये शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढले का? 10 बँका 14 जिल्ह्यांची यादी कोणकोणती सांगण्यात आल्या। त्यानंतर आता पुढील आठवड्यामध्ये कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। तारीख कोणती सांगण्यात आल्या बघा। सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यातील कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी आता करण्याचा आदेश या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलाय। या कर्जमाफीचा पहिली बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या। बघा या ठिकाणी 3 बँक आहेत तर त्या महत्वाच्या म्हणजे पोस्ट ऑफिस बँकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कर्ज शेतकऱ्यांस माफ करण्यात येणार आहे। नंतर पोस्ट ऑफिसमध्ये कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। कॅनरा बँक, ICICI बँक, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याडले त्यांना आता कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यानंतर HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता कर्ज काढले त्यांना माफ करण्यात येणार आहे। कोणी 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आता डायरेक्ट कोर्टानंच आदेश दिल्यानं सरकार या ठिकाणी झुकल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या बैठका सुद्धा सुरू झाल्या। त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक, मध्यवर्ती जिल्हा बँक यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरपूर कर्ज काढले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये व्याजदर थकीत कर्ज या ठिकाणी नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांच्यासाठी काय निर्णय घेण्यात आला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया यामध्ये ज्यांनी कर्ज या ठिकाणी काढलेलं आहे त्यांची कर्जमाफी होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होणार आहे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचे जिल्हे जे आहेत तर तेच या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये छत्रपती संभाजीनगर महत्वाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। अकोला जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड, जालना या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरपूर काढले। त्यांची शेतकऱ्यांची संख्या जर बघितली तर इथे सुद्धा जास्त आहे। त्या ठिकाणी जालना, नांदेड, आता या जिल्ह्यांची या ठिकाणी 5 लाखांच्या वरती छोटे मोठे कर्ज काढले शेतकऱ्यांची संख्या आहे, त्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे बीड, धाराशिव। आता बीड, धाराशिव या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होणार लागेल। त्यानंतर परभणी, लातूर या ठिकाणी सुद्धा शेतकरी बांधव जास्त आहेत। सरकारने आता तारीख सुद्धा जाहीर केली। कोणत्या तारखेला तुम्ही तयार राहायचं आहे। या ठिकाणी हिंगोली, अमरावती जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत तर यांची सुद्धा कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे जे जिल्हे आहेत तर हे शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये यांची कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या हे बघा त्या ठिकाणी एप्रिल, जानेवारी, बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तिन्ही महिन्यामध्ये शेतकऱ्यांची चौकई झाली। परंतु एप्रिल, मे, जून हे 3 महिने कर्जमाफीसाठी महत्वाचे असणार आहेत, लक्षात ठेवा। एप्रिल महिन्यामध्ये काही जिल्ह्यांची कर्जमाफी होईल। त्यानंतर एप्रिल नंतर मे महिन्यामध्ये काही जिल्ह्यांची कर्जमाफी होईल। त्यानंतर जून महिन्यामध्ये काही जिल्ह्यांची कर्जमाफी होईल। परंतु जून अखेरपर्यंत सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी आता करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश दिले आहेत। त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे। आधार कार्ड, पॅन एन कार्ड, 2 फोटो। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बँकेमध्ये ज्या कर्ज काढले त्या बँकेचे डिटेल्स वगैरे सर्व काही तुम्ही तयार राहायचंय। नक्कीच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे तुम्हाला। अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।